बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. मराठी सक्तीची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार असं सरनाईकांनी म्हटलंय. प्रत्येक राज्याला आपल्या भाषेचा अभिमान असावा. 1,65,600 अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकवली. मगरुरी करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई होणार असं सरनाईकांनी म्हटलंय. मराठी न येणाऱ्यांना उद्यापासून नोटीस देणार असं सरनाईकांनी म्हटलंय. कुणाच्या रोजीरोटीवर आम्हाला गदा आणायची नाही. मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत देणार. तरीही न शिकल्यास 3 महिन्यांसाठी चालकाचा परवाना रद्द करणार. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्यात आलं आहे. आम्ही 12 ऑगस्ट 2026 रोजी परिवहन विभागानं जी नवीन कायद्यामध्ये तरतूद केली त्याची अंमलबजावणी आता आम्ही उद्यापासून सुरुवात करतोय. रोजगार हा मुंबईचा मूळ उद्देश आहे, महाराष्ट्राचा मूळ उद्देश आहे. परिवहन खात्याच्या वतीनं जरी कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली तरी कोणाचा रोजगार बुडावा ही आमची भूमिका नाहीये. आणि आम्ही दाखवून दिलेलं आहे की 1,65,600 हे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना आम्ही मराठी शिकवलं. म्हणजे कोणाच्या पोटावर किंवा कोणाच्या रोजीरोटीवर गदा आणण्याचा आमचा मुळीच प्रयत्न नाहीये. परंतु शेवटी ही महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती टिकवणं सुद्धा फार गरजेचं आहे. सर्वप्रथम प्रत्येक रिक्षा चालकाला ज्याला मराठीचं व्यावहारिक ज्ञान नसेल त्याला नोटीस देणार. 1 महिन्याच्या नोटीसमध्ये जर त्याला व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही तर त्याचं जो बॅज आहे, जे लायसन आहे ते 3 महिन्यापर्यंत निलंबित करण्याच्या सूचना परिवहनच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही दिलेल्या आहेत. परंतु ती वेळ येऊ नये अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.